झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यामध्ये दुष्काळ अक्षरशः शेतकऱ्यांच्या जीवावर उठला। काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याची परवानगी सरकारकडे मागितली। आता दुसऱ्या एका शेतकऱ्यानं जीवापाड जपलेली मोसंबीची बाग सुकली त्यामुळे पेटवून दिली। औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांसखेडा गावातल्या कमर खान या शेतकऱ्यानं सरकारी अनास्थेला कंटाळून 12 एकर मोसंबीची बाग जाळून टाकली। सरकारनं सुकलेल्या बागेला एकरी 3100 रुपये मदत जाहीर केली आहे। मात्र 1 एकर बाग तोडायला 25,000 रुपये खर्च येत असल्यानं शेतकऱ्यांनी कंटाळून आता थेट या बागा पेटवून देण्याचाच निर्णय घेतला। खरं तर हे सगळं अत्यंत धक्कादायक आहे। मोसंबीची फळं लगडलेली ही बाग पाण्याविना संपूर्णपणे सुकून गेली आहे। ज्या शेतकऱ्यांना मोसंबीची एक बाग वाढवणं खरं तर मोठा कालावधी यासाठी लागतो, मोठा खर्च यासाठी होतो। अक्षरशः पोटच्या पोराप्रमाणे, पोटच्या मुलाप्रमाणे शेतकरी आपल्या मोसंबीच्या पिकाची, झाडाची काळजी घेत असतात। मात्र जितका तोडायला खर्च आहे त्याच्या अगदी नगण्य प्रमाणात मदत मिळते। शेतकरी या सगळ्यामुळे अत्यंत व्यथित झाले आहेत। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। विशाल, मराठवाड्यातनं दुष्काळाच्या एक अत्यंत विदारक अशा कहाण्या आपल्या समोर येत आहेत। मोसंबीची बाग उभी करायला किती कष्ट पडतात विशाल? ज्यांचा शेतीशी संबंध आहे त्यांना माहिती आहे, या शेतकऱ्यांना उभी बाग पेटवून दिली आहे, काय सांगाल? जवळपास 7 ते 8 वर्ष एक मोसंबीची बाग फुलवायला अवधी लागतो। 8 वर्ष एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्या मोसंबीच्या बागेला जपावं लागतं आणि 8 वर्षानंतर फुललेली बाग दुष्काळामुळे वाळून जाते आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या नशिबी त्या बागेला पेटवण्याची वेळ येते। औरंगाबादमध्ये सध्या अशा दुर्दैवी घटना सगळ्या घडत आहेत। दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागलाय। गेल्याच आठवड्यात आपण बघितलं होतं की एका शेतकऱ्यानं प्रशासनाला आत्महत्या करण्याची परवानगी मागितली होती। सरकारी अनास्थेचा तो बळी ठरत होता आणि आता दुसरीकडे मोसंबी बागायतदार जे एकेकाळी सधन शेतकरी म्हणून ओळखले जायचे, एकेकाळी मोठे बागायतदार म्हणून ओळखले जायचे, मात्र आज त्यांच्या नशिबी अशी वेळ आली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय की उभी मोसंबीची बाग पेटवून द्यायच्या त्यांच्या नशिबी आल्या आहे, कारण की बाग तोडायलाही त्यांना परवडत नाहीये। सरकार ज्यांची बाग जळाली आहे त्यांना मदत म्हणून फक्त 3100 रुपये देते, मात्र 1 एकराची बाग तोडायला जवळपास 25,000 रुपये खर्च येतो। या सर्व परिस्थितीत सरकार मदत करते की भीक देते असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय आणि त्यामुळे शेतकरी असं आता टोकाचं पाऊल उचलतायत। अजित, विशाल, हे सगळं पाहता खरं तर शेतकरी किती व्यथित झालेत हे आपल्याला कळतंय। मात्र या सगळ्यानंतर देखील सरकारच्या वतीनं काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते का, काही प्रतिक्रिया मिळते का? कारण जी बाग तोडायला 25,000चा खर्च येतो, तिला मदत 3100 रुपये, ही थट्टा आहे विशाल शेतकऱ्यांची। शेतकऱ्यांची खरंच प्रशासनाकडून थट्टा सुरू आहे। अजित, सरकार वेळोवेळी मदतीची घोषणा करते, शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा करते। सरकारने घोषणा केली आहे की ज्या बागा जळायच्या आहेत त्यांना हेक्टरी 30,000 रुपये मदत दिली जाईल। मात्र मुळात आता मोसंबीच्या पूर्ण बागा जळालेल्या आहेत, एकही बाग सुस्थितीत नाही आहे। त्यामुळं 8 वर्षापासून जोपासलेल्या या बागा शेतकऱ्यांवर जाळायची वेळ आली आहे। या शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज आहे, मात्र असं काही न करता फक्त मदतीच्या घोषणा एवढंच सरकार करतंय आणि शेतकऱ्यांची दुर्दशा एक वेगळीच झालेली आहे। त्यांना जगणं कठीण झालंय, त्यांना जीव नकोसा झालाय। अजित, विशाल, या शेतकऱ्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे? शेतकरी हवालदिल झालाय, जगणं नको वाटतंय। ज्या बागेला पोराप्रमाणे जपलंय त्या बागेला आज अग्निसंस्कार करण्याची वेळ आली। याच्यासारखं दुसरं दुःख शेतकऱ्यांच्या नशिबी काय असेल हे शेतकरी सांगतायत। अक्षरशः बागेला आग लावताना ढसाढसा रडतायत, मात्र तोडायचा खर्चच परवडत नाही तर बागेचं करायचं तरी काय असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे आज आपल्या डोळ्यासमोर त्यांनी उभ्या बागेला आग लावली आहे। अक्षरशः शेतकऱ्यांचे अश्रू पाहता येत नाही अशी परिस्थिती झाली आहे। अजित, विशाल, खरं तर हा दुष्काळ संबंध महाराष्ट्राच्या जीवावर उठला आहे। मराठवाड्यात तर पुन्हा मराठवाडा जोमानं उभा राहील, पण या सगळ्या दुष्काळाच्या या सगळ्या ओरखडे जे दुष्काळाचे हे मात्र अत्यंत भयंकर आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।